नमस्कार, मी रेवा इंगडे. जनसबूत न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आता बातमी आहे पंढरपूरमधून. पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील श्री दर्लिंग देवस्थान यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्तीचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते. या निकाली कुस्ती स्पर्धेसाठी उद्योजक व मोहोळ मतदारसंघाचे भावी उमेदवार राजाभाऊ खरे यांच्याकडून 3 लाख रुपयांचा प्रथम पारितोषिक उपराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड व महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफी शेख यांच्या लढतीसाठी देण्यात आले होते. यावेळी राजू खरे यांची कुस्ती मैदानात आगमन होताच जंगी स्वागत करत कुस्ती मैदानाचे आयोजक महान भारत केसरी पैलवान योगेश बोंबाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी 2024च्या महाराष्ट्र केसरी ठरलेले सिकंदर शेखसह अन्य नामांकित पैलवानांची उपस्थिती लाभली होती. यावेळी मोहोळ मतदारसंघातील कुस्तीच्या क्षेत्रातील प्रत्येक कुस्ती मैदानात राजू खरे यांच्या दातृत्व किंवा दाता हा एकच शब्द अनेकांच्या कानी पडत होता. म्हणूनच कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व असा त्रिवेणी संगम असलेले नेतृत्व म्हणजे राजाभाऊ खरे यांच्याकडे पाहिलं जातंय. यावेळी प्रथम क्रमांकाच्या बक्षीससाठी पैलवान महेंद्र गायकवाड व पैलवान बाला रफी शेख यांची कुस्ती उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते सुरुवात झाली आणि काही क्षणातच बाला रफीक शेख यांना महेंद्र गायकवाड यांनी असमान दाखवत चितपत केले. पैलवान महेंद्र गायकवाड यांना राजाभाऊ खरे यांच्याकडून चांदीचा गदा सुपूर्द करण्यात आला. यावेळी गोपाळपूर ग्रामपंचायतीचे सरपंच अरुण बनसोड, नेतपत गावाचे सरपंच पांडुरंग परकाडे, आंबेगावचे माजी सरपंच प्रकाश माडी, बेगमपूर सरपंच प्रकाश सपाटे, संजय मस्के, राजेश चंदन शिवेसर, पांडुरंग तात्या डोंगरे, समाधान बाबर, उमाकांत करंडे, सोनू शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.